आणि महानगरपालिका निवडणुकीच्या वातावरणात ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय। उद्धव ठाकरेंच्या एका विश्वासू नेत्याने पक्षाची साथ सोडली आहे आणि माजी नगरसेवक अनिल कोके यांनी शिवसेनेला राम करत एकनाथ शिंदेंची साथ दिली आहे। शिंदे गटामध्ये प्रवेश केलाय। त्यामुळे ऐन महानगरपालिका निवडणुकीच्या वातावरणात एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिल्याची बातमी समोर येते। शिवसेना ठाकरे गटाचा बालेकिल्ला असलेल्या लालबागमध्ये ही राजकीय घडामोड घडली आहे। एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचा एक उमेदवार एक माजी नगरसेवक फोडलेला आहे। माजी नगरसेवक अनिल कोके यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली आहे आणि शिंदे गटामध्ये त्यांनी लगेचच प्रवेश केलाय। त्यामुळे राजकीय वातावरण सुद्धा तापलेलं आहे। प्रभाग क्रमांक 204 मध्ये शिवसेना ठाकरे गटाने अनिल कोके यांना जागा दिली नाही, उमेदवारी दिली नाही। त्यामुळे किरण तावडे यांना उमेदवारी त्यांनी दिली। त्यामुळे कोके नाराज झाले आणि त्यामुळेच त्यांनी नाराज होऊन उमेदवारी अर्ज त्यांना हवा होता, त्यांना उमेदवारी हवी होती, त्यांना निवडणुकीमध्ये रिंगणाच्या उतरायचं होतं। त्यामुळे त्यांनी शिंदे गटामध्ये जाण्याचा निर्णय घेतला आणि कोके यांनी प्रभाग क्रमांक 4 मधूनच निवडणूक लढवणार असल्याचं म्हटलं। शिवसेना शिंदे गटाकडून वार्ड क्रमांक 204 मधून त्यांना तिकीट देण्यात आलं आहे। त्यांनी एबी फॉर्म देखील भरला अशी माहिती आता समोर येते। अनिल कोके हे बेस्ट कर्मचारी होते आणि त्यांना उद्धव ठाकरेंनीच बेस्टचं अध्यक्षपद दिलं होतं। मात्र आता या निवडणुकीच्या वातावरणात काहीचं वेगळं पाहायला मिळणार आहे। कोके यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आणि शिंदे गटामध्ये प्रवेश केलाय। जवळजवळ त्यांनी अर्ध्या तासामध्ये एबी फॉर्म देखील मिळवला आणि फॉर्म देखील भरला। मात्र आता लालबागमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे किरण तावडे आणि त्यांच्या विरुद्ध नुकतेच ठाकरे गट ठाकरे पक्ष सोडलेले आणि आता शिंदे गटामध्ये प्रवेश केलेले अनिल कोके यांच्यामध्ये विरुद्ध सामना होणार आहे। त्यामुळे या निवडणुकीमध्ये कोण जिंकून येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र कोके यांनी एकनाथ शिंदेंची साथ दिल्यामुळे शिंदेंची सुद्धा ताकद वाढल्याचं पाहायला मिळतं।